नमस्कार, माझं नाव अमर संभाजी पाटील. गाव माझं करवीर, कोल्हापूर जिल्ह्यातलं करवीर तालुक्यातलं महे माझं गाव. आमचं म्हणजे मी पैलवान होतो 2007पासून 2016-17पर्यंत कुस्ती म्हणजे न्यू मोतीबाग तालमीमध्ये हिंदकेसरी गणपतराव आंदळकर वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली मी कुस्तीचे धडे गिरवलेले आहेत. तसा आमच्या घराला कुस्तीचा खूप मोठा वारसा आहे. वडीलपार्जित आजोबा वगैरे असे पैलवान वगैरे होते, चुलते होते. हा बिझनेस म्हणजे निवडण्याचं कारण म्हणजे कसं आहे, नवीन जे कुठं मिळत नाही आणि जे पैलवान वगैरे पितात तेच आपण ह्याच्यात बिझनेस म्हणून आणि आपण एक चांगलं हेल्दी ड्रिंक आहे म्हणून आपण एक ते चालू करूया. आणि पैलवान थंडा चालू करायचं म्हणजे हेल्दी हे कुठंच मिळत नव्हतं. हे त्याच्यामागचं एक कारण आहे की आपण तिथं बाहेर पडलो आणि स्वतः मी पैलवान असल्यामुळे त्यातून मला एक चांगली गोष्ट माहिती आहे की त्या थंडाईपासून शरीराला काय फायदे होतात. थंडाईमध्ये जर तसं बघायला गेलं तर बदाम असतं, मगज बी, धन, बडीशेप, विलायची, काळी मिरी, जायफळ, दूध आणि गुळ असतो. कसं आहे, बदाम मगज बीपासून दुधापासून हे शरीराला प्रोटीन भेटते आणि जे धन वापरलं जातं आहे. आता कसं आहे, पैलवानाचं एक तसं नॉनव्हेजचं प्रमाण जास्त असतं पैलवानाचं, त्यामुळे उष्णता वगैरे असते. त्यामुळे उष्णता कमी म्हणजे बॉडीतली हीट कमी राहण्यासाठी धन्याचा वापर केला जातो आहे. बडीशेप त्यात का टाकली जाते की बडीशेपमुळं पचनक्रिया चांगली राहते आणि जी काळी मिरी असते ते पित्तासाठी चांगली असते आणि जायफळ काय झोप वगैरे येण्यासाठी. हे त्याचं शरीराला फायदे असतात भरपूर. आणि जे आपण जी प्रोसेस बनवतो आहे ते दगडी कुंड्यामध्ये जी जुन्या पैलवानांच्यापासून जे चालत आलेले आहे त्याच तशा पद्धतीने आपण बनवतो आहे. आणि त्याच्यामध्ये जे कडलिंबाचा दांडा वगैरे असतो आहे त्याच्यापासून घोटून आपण बनवतो आहे. ते थंडाई प्यायल्याने काय होतं आहे, शरीरातील थकवा नाहीसा होतो आहे. परत व्यायाम केल्यानंतर जे थंडाई पिणं हे पैलवानांना माहिती आहे की बाबा व्यायाम केल्यानंतर थंडाई प्यायल्यानंतर एक एनर्जी येते. ते परत त्यात उष्णता पण कमी येते. परत ॲसिडिटी, पोटाचे विकार जर असलेत म्हणजे आता बडीशेप, काळी मिरी ह्याच्यामुळे ते येऊन जातं ॲसिडिटीचं वगैरे. आणि थंडाईपासून प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मिनरल असं जे हे सुद्धा भेटतं. आणि थंडाईमधून जीवनसत्वसुद्धा भेटतं त्यामधून. थंडाईचं आपण सेवन कधी 12 महिने चालणारं एकमेव कोल्ड्रिंक असेल तर थंड आहे. कधीही पिऊ शकता तुम्ही 12 महिने थंडाई. कधीही जेवण केल्यानंतर, जेवणाच्या अगोदर, व्यायाम केल्यानंतर सुद्धा पिऊ शकते. लहान मुलांच्यापासून म्हणजे म्हाताऱ्या माणसांच्यापर्यंत तुम्ही थंडाई घेऊ शकता. जेंट्स, लेडीज कोणी पण पिऊ शकता तशी थंडाई. थंडाई हेल्दी आहे. लहान मुलं असून देत, मुले असून देत, स्त्री पुरुष कोणीही, वयस्कर माणसं असू देत, कोणीही प्यायलं चालतं आहे. आणि ही मॉडर्न जमान्यात जे आता जे ॲसिडपासून म्हणजे केमिकलपासून एक आता पदार्थ म्हणजे लिक्विड बनवलं जाते, पण हे तसं नाही आहे. जे ड्रायफ्रूट आणि दुधापासूनच बनवलं जाते. त्यामुळं हेल्दी जर काय हेल्दी वाटत असेल तर थंडाईच्या मला वाटतं एक नंबरला नाव येत असेल तर थंडाईचं आहे. तुम्हाला ट्रॅडिशनल पद्धतीनं आपलं जे तालमी जे जसं कुंड्यात बनवतात तसं बनवून थोडं एक दाखवतो तुम्हाला. हे बदामाचं हे आहे, बदाम, मगजबी वगैरे ह्याच्यात हे केलेलं आहे. आणि हा कडलिंबाचा दांडा आहे, कारण ह्याचा पण असं जेवढं घोटेल तसं आर्क उतरत राहतो ह्याच्यात. कसं आहे, थंडाई हे पूर्वीपासून जे पैलवान जे शाहू महाराजांच्या काळापासून जे पैलवान होते, गामा वगैरे, तेव्हापासून जी थंडाई आहेच. पण कसं झालं, ह्याच्यात जे प्रमाण आहे ते आपण थंडाई आता मला माहिती आहे, गेले 15 वर्ष मी थंडाई बनवतो आहे. मला माहिती आहे त्यामध्ये काय काय वापरलं आणि केवढं प्रमाण वापरलं जाते. आणि ते वापरून व्यवस्थित ज्याचं प्रमाण वापरून जेणेकरून शरीराला त्याचं फायदा होण्यासाठी जेवढं प्रमाण आहे ते आपण जो मसाला आहे तो वापरून आपण ही थंडाई असं बनवतो. रेडीमेड मसाला नाही, आपण स्वतःच ते हे केलेलं आहे की ज्याचं प्रमाण एक घेऊन बदाम वगैरे जे काय असेल ते एक प्रमाण घेऊन आपण हा मसाला तयार केला आहे. रेडीमेड केमिकल म्हणा, दुसऱ्या कुठल्या गोष्टी पावडर वगैरे आणून आपण हा इथं बनवत नाही आहे. हे स्वतःच आपण तयार केलेलं आहे. हे दगडाचं आणि हे लाकडाचं आहे. कसं आहे, हे करत असताना सुद्धा आपले शारीरिक मेहनत होऊन जाते, हे हाताची मेहनत वगैरे होऊन जाते. तसं काम म्हणजे मिक्सरचं काम नव्हे, हे हातावरती बनवलं जातं. एक अर्धा पाऊण तास ह्याच्यावरती हे घोटत राहिलं जाते, जेणेकरून आपल्या हाताची पण मेहनत होऊन जाते. तसं मसाला आम्ही तो मसाला घेऊन वस्त्रगाळ्यामध्ये करून त्याच्यात दूध आणि गूळ मिक्स करून हे आम्ही फ्रीजला गार करण्यासाठी ठेवतो आहे. जेणेकरून बर्फ आम्ही वापरत नाही, त्यामध्ये जे काय असेल ते नॅचरली जे गार होऊन आम्ही ते देतो. ह्याच्यात बर्फ वगैरे आम्ही काही टाकत नाही.
सध्याच्या काळात जे केमिकलपासून आर्टिफिशियल म्हणजे ज्या ह्याच्या गोष्टी आता म्हणजे सोडा वगैरे असतील किंवा ह्याच्या गोष्टी थम्सअप वगैरे असतील हे केमिकलपासून बनवलं जातं आहे ते आणि जुन्या काळापासून जे चालत आलेले आहेत म्हणजे जे कोल्ड्रिंक वगैरे आहेत दुधापासून म्हणा कुठलीही लस्सी असू दे थंडाई असू दे ह्याला माणसं विसरत चाललेलं आहे. ह्याला कुठेतरी फाटा देऊन आपलं एक जुन्या गोष्टींच्याकडे वाटचाल माणसांनी केली पाहिजे जेणेकरून शरीराला ते हेल्दी हे मिळेल ड्रिंक वगैरे मिळेल. एवढा खर्च आणि एवढी मोठी प्रोसेस असूनसुद्धा आम्ही ते वाजवी दरात म्हणजे 30 रुपयाला कमी ह्याच्यात फक्त 30 रुपये किमती दरात आम्ही ते ठेवलेलं आहे. कारण का हे आम्ही पैलवानच्या बरोबर सेवा पण म्हणून केलेलं आहे आणि खूप कमी किमतीत केलेलं आहे. आणि जर तुम्ही कोल्हापूरला आला पैलवान थंडाई हाऊस म्हणून खरी कॉर्नर बिनखांबी गणेश मंदिर रोड म्हणजे न्यू माधवा रोडला हे झाडाखाली तुम्हाला भेटेल. आणि कोल्हापूरला आला तर यायलाच लागते इथं नाही जर आला तर तुम्ही चुकल्यासारखं होईल. कोल्हापुरातून एक जुन्या हे जे दुधापासून आपलं जुन्या गोष्टी बघायला तुम्ही मुकू शकताय. तसं आपलं पैलवान थंडाई हाऊस आहे महालक्ष्मी मंदिरापासून जवळच 1-2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि इथं कोणाला जरी आला आणि विचारलं तर तुम्हाला हे सांगणारच येतं. तुम्ही इथं नक्की आवर्जून या आणि एकदा पारंपरिक आपलं जे थंडाई आहे त्याचा आवर्जून स्वाद घ्या एवढंच आपलं एक विनंती आहे. धन्यवाद.